आजच्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या वेळेत स्तोत्र संहिता 121 आणि पहिले 1-2 वचन दाविदाचं स्तोत्र आहे. आणि या ठिकाणी दाविदाने सुंदर प्रकारे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये ज्या अडचणीमध्ये, ज्या समस्येमध्ये दावीद राजा होता, त्यात त्याने देवाकडे दृष्टी लावलेली आहे. देवाकडे त्याने सहाय्यासाठी त्याने धावा केलेला आहे. आणि पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावीन, माझे सहाय्य कोठून येते. आणि पुढे काय आहे, प्रश्नचिन्ह आहे. रोजच्या जीवनामध्ये प्रियानो, खरंच तुम्ही नेहमी प्रत्येक जण विश्वासणारा जो आहे तो या दिवसामध्ये मोठ्या संकटातून जात आहे, मोठ्या समस्येतून, अडचणीतून जात आहे, अनेक दुःखामधून जात आहे. अनेक वेळा अशा बिकट आणि अत्यंत या संकटाच्या दिवसामध्ये, परिस्थितीमध्ये आम्ही कोणाकडे सहाय्य मागावे. देवाचं वचन आम्हाला पदोपदी धैर्य देतं, मार्गदर्शन करतं. तुमच्या आणि माझ्या मनाला समाधान देणारं देवाचं वचन आहे. आणि म्हणून या स्तोत्राकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य करू दे. खरंच प्रियांनो, आणि पुढच्याच वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की स्तोत्रकर्ता म्हणतो की जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासूनच माझे सहाय्य आहे. आम्हाला सहाय्य करणारा प्रियानो केवळ परमेश्वर आहे, देवबाप आहे. ज्या वेळेस आम्ही आमच्या सहाय्यासाठी त्याच्याकडे आम्ही आरोळी करतो, हाक मारतो, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य पाठवतो. आणि खरंच प्रियानो, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी अभिवचन दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, तुम्ही ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडण्यात येईल. त्यामुळे आमच्या आशेचा दुर्ग जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आमच्यासाठी सदैव सहाय्य करण्यासाठी तत्पर आहे. म्हणून तुमची आणि माझी दृष्टी प्रियानो जरी पर्वताकडे आहे तरी परमेश्वरच आम्हाला सहाय्य पाठवतो, त्याच्यापासूनच आम्हाला सहाय्य येते. आम्ही उत्पत्तीच्या 22व्या अध्यायात जर आम्ही बघितलं, त्या ठिकाणी परमेश्वराने अब्रामाची परीक्षा पाहिली. आणि परमेश्वराने सांगितलं की अब्रामा, तुझा प्रिय पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र इसाक यास मी सांगेन त्या पर्वतावर जाऊन तू त्याचं होमार्पण कर, त्याचा यज्ञ कर, त्याला माझ्यासाठी अर्पून दे. आणि परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे आम्ही लगेच 3ऱ्या वचनामध्ये पाहतो की परमेश्वर मोठ्या पहाटे, अब्राहम मोठ्या पहाटेस आपल्या मुलाला घेऊन, इसाकाला घेऊन तो निघाला. आणि ज्यावेळेस तो मोर्या पर्वताजवळ आला, त्या ठिकाणी त्यांना तो सांगतो की तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मात्र मी आणि मुलगा आम्ही दोघे वर जाऊन देवाची उपासना करून परत येतो. आणि ते अशा प्रकारे निघाले. ते परमेश्वराने अब्रामाला पारखायचं होतं, आणि ते पारखणं प्रियानो साधं सोपं नव्हतं. त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या बलिदानाचा तो प्रश्न होता, त्याच्या अर्पणाचा प्रश्न होता. आणि ते अर्पण परमेश्वर देवाने अब्रामाला सांगितलं त्याप्रमाणे त्याला करायचं होतं. आणि तो ज्यावेळेस गेला, इसाक म्हणतो, बाबा लाकडं आहे आणि सर्व काही आहे, परंतु कोकरू कुठे आहे? कोकरू नाही. आपल्याला अर्पण तर करायचं आहे, पण अर्पणासाठी कोकरू कुठे आहे? अब्राम मोठ्या धैर्याने आणि विश्वासाने इसाकाला म्हणतो, देवबाप आपल्याला मिळवून देईल, देवबाप पाहून देईल.
प्रियानो, ह्या बिकट प्रसंगामध्ये ज्यावेळेस त्याने अशा स्थितीमध्ये मला कोण सहाय्य करेल? देवाने तर अर्पण मागितलं आहे आणि तेही माझ्या एकुलत्या एका पुत्राचं अर्पण मागितलं आहे. परंतु अब्राहमाने कुठल्याही प्रकारची सबब न सांगता परमेश्वरावर विश्वास ठेवून तो त्या परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करून तो निघाला. मोठ्या विश्वासाने तो त्या पर्वताकडे निघाला आणि परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राचं त्याने मनामध्ये असं आणलं नाही की माझा वयात म्हणजे वयाच्या पलीकडे झालेला माझा पुत्र आहे, याला मी कसे देऊ. त्याने कुठलाही विचार न करता परमेश्वराच्या फक्त एका हाकेला परमेश्वराने सांगितलं आणि तो निघाला. आणि पहा, परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी अशा संकटामध्ये सहाय्य पाठवलं. त्याने हात उगारला आणि परमेश्वराचा त्या ठिकाणी आवाज आला की अब्रामा, तू आपल्या मुलावर हात उगारू नको. आणि तो तिथेच थांबला. अशा बिकट अवस्थेमध्ये प्रियानो, देव तुम्हाला आणि मला सहाय्य करतो. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. अब्रामाने दूरवर दृष्टी केली. त्याने मोर्या पर्वताच्या पायथ्याशी आला त्यावेळेस त्याने वर दृष्टी केली असेल आणि त्याने पाहिलं असेल की माझ्या पुत्राला मी घेऊन जात आहे, मला सहाय्य कुठून येईल. अशा कठीण प्रसंगामध्ये देवाने माझी परीक्षा पाहिली आहे. देवाने मला आज्ञा दिलेली आहे आणि मी देवाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी जात आहे खरा, परंतु अशा अवस्थेमध्ये मला कुठून सहाय्य मिळेल. त्याने आपला पूर्ण भार देवावर टाकला आणि तो निघाला. आणि अशा प्रकारे अब्राहमाला त्या ठिकाणी आम्हाला देव बापाने सहाय्य पाठवलं. त्याच्यासाठी एडका दिला त्या इसाकाच्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे परमेश्वराने त्याची परीक्षा पाहून त्याला आशीर्वादित केलं. आणि ही परमेश्वराने अब्राहमाची पाहिलेली परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये त्याने सहाय्य देखील पाठवलं आहे. आम्ही देखील अशा अनेक प्रकारच्या बिकट आणि कठीण परीक्षेमध्ये जात असताना प्रियानो, आम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवून त्याचवर भिस्त ठेवून प्रियानो आम्ही त्याच्या सहाय्याची वाट बघितली पाहिजे. त्याच्या सहाय्यासाठी आम्ही विश्वासाने त्याच्याकडे आम्ही दृष्टी लावली पाहिजे. जसं स्तोत्र करता म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य होतो. त्यानंतरच आणखी एक प्रसंग आम्ही पाहतो, मत्ती शुभवर्तमानाचा 15वा अध्याय. आणि त्या ठिकाणी एक कनानी स्त्री आहे. 25वे वचन आहे, परंतु थोडेसे 2 वचन अगोदरच आम्ही बघितलं. त्या ठिकाणी असहाय्य, तिला कुठल्याच प्रकारचं तिला सहाय्य मिळत नाहीये, कुठल्याच प्रकारे तिला समाधान मिळत नाहीये आणि ती कनानी स्त्री होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ता विषयी कदाचित तिने ऐकलेलं असेल. तिने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विश्वासाने प्रियानो ती तिच्याकडे गेलेली आहे. पहा, 21 पासून मी वाचतो. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या भागात गेला. तेव्हा पहा, कोणी एक कनानी बाई त्या सीमातून बाहेर निघून आली आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली, हे प्रभू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. माझी मुलगी भूताने भारी पिडलेली आहे. परंतु त्याने तिला एक शब्द सुद्धा बोलून उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्याने येऊन त्याला विनंती केली, तिला निरोप दे. ते म्हणाले, तिला तेथून निघून दे, तिला लावून दे, कारण ती आपल्या मागे ओरडत येत आहे. मग त्याने उत्तर देऊन म्हटले, मला इस्रायलाच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरा वाचून दुसऱ्या कुणाकडे पाठवले नाही. आता 25वे जे वचन आहे, ती तर येऊन त्याच्या पाया पडले व म्हणाली, हे प्रभू, माझे सहाय्य कर. ह्या स्त्रीचा विश्वास एवढा मोठा होता. अशा बिकट अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी ती राहत होती, तेथे त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये प्रियानो तिला कोणाकडूनच सहाय्य मिळत नाहीये, कोणाकडून सहाय्य मिळालं नव्हतं. आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलेलं असेल आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या गावातून
सोर आणि सिनो या शहरामधून गावामधून ज्यावेळेस तो जात होता, त्याच भागातून त्याच सीमेतून ती स्त्री कनानी स्त्री आली आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याच्याकडे तिने विनंती केली, त्याच्याकडे तिने आरोळी मारली, हे दाविदाच्या मुला माझ्यावर दया कर. जनो अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस आमच्या या कठीण प्रसंगामध्ये ज्यावेळेस आमच्या सोबत कोणी नसतं, अशा वेळेस आम्हाला कोणाचा आधार नसतो, अशा वेळेस आम्हाला कोणापासून काही एक मिळण्याची आशा नसते, अशा वेळेस ज्यानो एकच सहाय्य करता आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताकडे आरोळी केली, हे दाविदाच्या मुला माझ्यावर दया कर, आणि ती त्याच्या पाया पडली. 25व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते, ती तर येऊन त्याच्या पाया पडली व म्हणाली, हे प्रभू माझे सहाय्य कर. त्यानं खरंच प्रभू येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं सहाय्य करण्यासाठी, तुम्हाला आणि मला त्यानं इकडे तिकडे कुठे जाण्याची गरज नाही. अनेक लोक सहाय्य मिळवण्यासाठी अनेक गोष्टीवर भिस्त ठेवतात, भरोसा ठेवतात, परंतु देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, अधिपती आणि मनुष्यावर भरोसा ठेवू नको, कारण त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट. परंतु ज्याच्या सहाय्यास याकोबाचा देव आहे आणि ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य आहे. त्यानं खरंच आमच्या सहाय्यासाठी आमचा एक खंबीर गड आहे, खंबीर दुर्ग आहे, आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्यावेळेस आणखी एक प्रसंग आम्हाला मार्क सुवर्तमानामध्ये आम्हाला बघायला मिळतो. 9वा अध्याय आणि 22 वचनामध्ये एक भयंकर असा तरुण आहे आणि तो भूत ग्रस्त आहे, आणि अशा स्थितीमध्ये प्रियानो त्याची अवस्था जर आम्ही बघितली तर अत्यंत भयंकर आहे. आणि अशा अवस्थेमध्ये प्रियानो पहा, वचन 20 पासून जर आम्ही बघितलं तर आम्हाला आणखी त्या विषयी आम्हाला थोडस चांगले स्पष्ट कळेल. आम्ही प्रत्येकाच्या वाचण्यामध्ये आलेला शास्त्र भाग आहे. मग त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. 20वं वचन, मार्क सुवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 20 पासून मी पुढे वाचतो. मग त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने त्याला पाहताच मुलाला पिळून टाकले व तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, हे याला होऊन किती काळ झाला? तो म्हणाला बाळपणापासून, आणि याचा घात करण्याकरिता त्याने पुष्कळ वेळा याला विस्तवात व पाण्यात टाकले, परंतु तुझ्याने काही करवेल तर आमच्यावर करुणा करून आमचे सहाय्य कर. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुझ्याने विश्वास धरेल तर, विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहे. लागलाच त्या मुलाचा बाप मोठ्याने रडून म्हणाला, मी विश्वास धरतो, माझ्या अविश्वासासाठी तूच माझं सहाय्य कर. त्यानं या ठिकाणी एक बाप आहे आणि त्याचा मुलगा आहे, आणि त्याच्या मुलाला अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे, आणि अशा भयंकर अशा परिस्थितीमध्ये तो कितीदा विस्तवात पडतो, पाण्यात पडतो, तो लोळतो, त्याच्या तोंडाला फेस येतो. अनेक उपचार केले असतील त्याने, नाना प्रकारच्या लोकांकडे त्याने सहाय्यासाठी धाव घेतली असेल, परंतु त्याला कुठूनच सहाय्य मिळालं नाही. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि तो म्हणाला की तू माझ्या मुलाला बरे करशील. प्रभू म्हणाला, तुझ्यात विश्वास आहे, तू जर विश्वास धरशील तर तुझ्यासाठी सर्व गोष्टी शक्य होतील. त्यानं खरंच विश्वास धरणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आणि आमची भीस्त प्रियनो या जगामध्ये केवळ प्रभूवर आहे. अशा प्रकारच्या शैतानाच्या नाना प्रकारच्या संकटामध्ये ज्यावेळेस आम्ही तुम्ही नेहमी सापडलेला असतो, त्यात एकच मार्ग तुम्हाला आणि मला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये देव तुमचं आणि माझं सहाय्य करतो. त्यानं स्तोत्र 33 आणि 18 ते 20 वचन पहा, जे यहोवाला भीतात
जे त्याच्या प्रेम दयेची आशा धरतात त्याचा जीव मरणापासून सोडवायला व त्यांना दुष्काळातून वाचवायला त्याची दृष्टी त्याच्यावर असते. आमच्या जीवाने यहोवाची वाट पाहिली आहे, तोच आमचे साह्य व आमची ढाल आहे. यामुळे आमचे हृदय त्याच्या ठायी हर्षेल, कारण त्याच्या पवित्र नावावर आम्ही भरोसा ठेवला आहे. हे यहोवा, आम्ही तुझी आशा धरली आहे, त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हावर असो. विश्वासणाऱ्यांसाठी, त्याचे भय धरणाऱ्यांसाठी प्रियानो एक खूप मोठं आशेचं अभिवचन आहे. परमेश्वरावर ज्यावेळेस तुम्ही मी प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे त्या दिवसापासून आतापर्यंत परमेश्वराने आम्हाला अनेक संकटातून अनेक समस्यातून सोडवलं आहे आणि तुमच्या आणि माझ्या जीवाचं त्याने रक्षण केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की जे यहोवाला भितात आणि जे त्याच्या प्रेम देयाची आशा धरतात त्यांचा जीव मरणापासून सोडायला, दुष्काळात वाचवायला त्याची दृष्टी त्याच्यावर असते. आम्ही त्याचं भय धरणारे. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, मी मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तुझी आकडी व तुझी गाठी मला प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये रोजच्या दिवसामध्ये प्रियानो मरण, संकट, शैतान जो आहे तो तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या पाठीशी आहे. कोणास घ्यावं कोणास नाही शोधत फिरतो. परंतु एक गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा रक्षक आहे. तुमची आणि माझी तो ढाल आहे. तुमचा आणि माझं तो सहाय्य करणारा प्रभू आहे. तुमच्या आणि माझ्या जीवाचं ज्यानो मरण संकटातून जरी तुम्ही नेहमी जात असलो ज्यानो तरी परमेश्वर तुम्हाला आणि मला सोडवतो आणि तो सोडायला तयार आहे, कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. ज्यानो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये रोजच्या दिवसामध्ये अनेक समस्या, अडचणी, प्रश्न आहेत, दुःख आहे, त्रास आहे, क्लेश आहे, ज्यानो केवळ प्रभूचा आधार आहे. अनेक लोक ज्यानो वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आशा धरून राहतात आणि शेवटी त्यांच्या आशाचा भंग होतो. त्यांना काही प्राप्त होत नाही. स्तोत्रकर्ता 34-5 वचनामध्ये जर बघितलं आम्ही तर त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुख्य लज्जेने कदापि काळवणार नाही. आजची परिस्थिती आम्ही पाहत होती. अनेक लोक साह्यासाठी लोकांवर विश्वास ठेवतात, परंतु आमचा प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर आहे, सदैव तयार आहे. तुमचं आणि माझं प्रियानं भिस्त प्रभू आहे. आम्ही त्याच्याकडे पाहिले. प्रभू आमचा आशेचा किरण आहे, दुर्ग आहे, तो आमचा गड आहे, तो आमचा खडक आहे, त्याचवर आमची भिस्त आहे. आणि ज्याची त्याचवर भिस्त आहे त्या कोणाचंही त्यांची मुख्य कधीही लज्जेने काळवणार नाही. आज कित्येक लोकांची तोंड लज्जेने काळवणली आहेत, परंतु तुम्हाला आणि मला प्रभूने मोठा धीर दिलेला आहे. तुमचं आणि माझं सहाय्य करण्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने महान दुर्ग असा तुमच्या आणि माझा तुम्हाला आणि मला त्याने दिलेला आहे. तो दुर्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी आम्ही पाहतो की मरण संकटामधून मरणापासून तुमचा आणि माझा जीव मरणापासून सोडायला आणि दुष्काळामध्ये पुष्कळ संकटातून दुष्काळामधून त्याची वाचवायला त्याची दृष्टी तुमच्या आणि माझ्यावर आहे. त्यामुळे खरंच परमेश्वराची दया आणि दृष्टी तुमच्या आणि माझ्यावर आहे. म्हणून आमची भिस्त त्याचवर आहे आणि तुम्हाला आणि मला तो सहाय्य पाठवतो. आणि खरंच आणखी स्तोत्र सहित 28, 7 आणि 8 वचन 6 वचनापासून जरी वाचलं तरी आम्हाला अधिक सोपं होईल. यहोवा धन्यवादित असो, कारण त्याने माझी काकुळतीची वाणी ऐकली आहे आणि मी सहाय्य पावलो आहे, ऐकली आहे. यहोवा माझे बल आणि ढाल आहे. माझ्या हृदयाने त्याच्यावर भरोसा ठेवला आहे.
आणि मी सहाय्य पावलो आहे, म्हणून माझे हृदय फार उल्हासते आणि मी आपल्या गायनाने त्याची स्तुती करीन. यहोवा त्यांचे बल आहे, तो आपल्या अभिषिक्तकाला तारणाचा गड आहे. तो आपल्या लोकांना तार व आपल्या वतनातला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळही हो व सदा सर्व काळ त्यांना उचलून घे. किती आशामय स्तोत्र आहे. देवाला धन्यवाद देऊया. खरंच तो आमची ढाल आहे, तो आमचा भरोसा आहे, तो आमचं सहाय्य आहे आणि त्याचवर भरोसा ठेवणाऱ्या तो लज्जित आणि फजित होऊ देत नाही. म्हणून प्रभूच्या थोर नावाला धन्यवाद देऊया. प्रभू अशा प्रकारे तुमचा आणि माझा तो सहाय्य झालेला आहे. देवाला गौरव असो.